नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. बीड तालुक्यातील आंबेसावळी आणि घाटसावळी तसंच बेलवाडी पिंपळनेर या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं नदी नाले आणि ओढ्यांना पूर आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. 20 मिनिटात तुफान पाऊस सुरू असून शेती खरडून गेलेली आहे. तर पेरणी केलेली बियाणं आणि पिकं वाहून गेल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलंय. तर ही दृश्य आपण पाहतोय. नदी नाले ओसंडून सध्या वाहू लागलेले आहेत, कारण बीडला पावसाने झोडपलं असल्याचं पाहायला मिळतंय. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरेश, सध्या पावसाची काय स्थिती आहे? बीडच्या पिंपळनेर भागामधील घाटसावळी आणि पिंपळनेर भागामध्ये हा झालेला पाऊस आहे आणि आता देखील त्या ठिकाणी पाऊस सुरूच आहे. 20 मिनिटांमध्ये जो मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे नदी नाले ओढ्यांना पूर आलेला आहे. आता समोर जो व्हिडिओ येतो तो पिंपळनेर गावला जो बीडवरून जोडणारा पूल आहे त्या पुलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे संपर्क देखील त्या ठिकाणचा तुटलेला आहे. विशेष म्हणजे बीडमध्ये गेल्या 3-4 दिवसापासून पाऊस सुरू आहे, मात्र आज ज्या पद्धतीने 20 मिनिटांमध्ये पाऊस त्या परिसरामध्ये पडलेला आहे, खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं शेती खरडून गेलेली आहे. लोकांनी पेरणी केलेली होती, पेरणी केलेले बी बियाणं आणि ते देखील मातीत गेल्याची जी भावना आहे ती शेतकऱ्याकडून व्यक्त केली जाते. कारण ज्या पद्धतीने पाऊस पडला 20 मिनिटांमध्ये शेतीमध्ये जी पिकं होती ती पिकं देखील खरडून गेल्याचं चित्र त्या गावामध्ये झालेलं आहे. त्यामुळे तात्काळ कृषी मंत्र्यांनी या संदर्भात पंचनामे देखील केले गेले पाहिजेत. आणि आज आता देखील त्या ठिकाणी पाऊस सुरूच आहे. अद्याप देखील पावसाचा जोर ओसरलेला नाही, अशा पद्धतीची माहिती मिळते. बरं सुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात. नागपूरच्या धामणा परिसरात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे धामणा येथील आंदोलकांनी झाडाखाली आसरा घेतल्याचं पाहायला मिळालं. वाशिम आणि कारंजा शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे खरीपाची पेरणी झालेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून जिल्ह्यातील काही ठिकाणी अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पनवेल परिसरामध्ये पावसाच्या सरी बरसल्या. 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाल्यामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची गैरसोय झाली. सांगलीच्या आटपाडी तालुक्यामध्ये झालेल्या जोरदार पावसानं मापटेमळा येथील पुलावरून पाणी वाहत होतं. याचवेळी आपल्या घराकडील दुचाकीवरून निघालेले किसन माळी हे वृद्ध पाण्याच्या प्रवाहानं वाहून चालले होते, मात्र यावेळी युवकांनी आपला जीव धोक्यात घालून त्यांना बचावलं. पालघरच्या पश्चिम भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कासा, उर्से, चिंचणी, वाणगाव आणि डहाणू परिसरात पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे. शेतकऱ्यांची सध्या कामाची लगबग सुरू झाली आहे. खरीप हंगामात नागपुरातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप जून आणि जुलै महिन्यापर्यंत पूर्ण करावे असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिलेले आहेत. तर ई-केवायसी आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित असलेल्यांना नुकसान भरपाई तातडीनं द्यावी असे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरात मशागतीची कामं आटपली असून खरीप हंगामातील लागवडीला सुरुवात झालेली आहे. संभाजीनगरातील शेतकऱ्यांचा कल यंदाही कपाशीकडे असल्याचं पाहायला मिळतंय, मात्र जिल्ह्यामध्ये कपाशीच्या बोगस बियाण्यांचा सुळसुळाट असल्यानं शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केलं. सांगलीतील गणेश खिंडीमध्ये दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. काल रात्री देखील दरड कोसळण्याची घटना घडली आहे. तर मागील 15 दिवसांपासून तिसऱ्यांदा दरड कोसळूनही प्रशासनाचे लक्ष नसल्यानं नागरिकांसह प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय. नागपुरात चामुंडे एक्सक्लुझिव्ह कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आणि या प्रकरणी कंपनीचे मालक शिवशंकर खेमका यांना हिंगणा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दरम्यान पोलिसांनी लावलेली कलमं जामीनपात्र असल्यानं मालक आणि व्यवस्थापकाला जामीन मंजूर करण्यात आलाय. नागपूरमधील चामुंडे एक्सप्लोजिव्ह कंपनीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात 6 कामगारांचा मृत्यू झाला होता. या कामगारांचे मृतदेह त्यांच्या गावात आणण्यात आले. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी आक्रोश केला. मदतीचा चेक देण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. नागपूरच्या धामणा परिसरातील चामुंडे एक्सप्लोजिव्हमध्ये झालेल्या स्फोटातील मृतकांना चामुंडे एक्सप्लोजिव्ह कंपनीकडून 25 लाखांच्या मदतीच्या चेकचं वाटप माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते केलं गेलेलं आहे. ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनानंतर अखेर हे चेक वाटप करण्यात आलं.
नागपूर जिल्ह्यातील धामणा परिसरामध्ये काल चामुंडी एक्सप्लोजिव्हमध्ये झालेल्या ब्लास्टनंतर आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घटनास्थळाला भेट दिली। मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत करावी अशी मागणी नितीन गडकरी यांनी सरकारकडे केली। स्फोटक बनवणाऱ्या चामुंडी कंपनीतील दुर्घटनास्थळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी घडलेल्या दुर्घटनेची माहिती घेतली। मृतांच्या आकडा आणि जखमींची चौकशी करत वडेट्टीवार यांनी घटनेचा आढावा घेतला। लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। 31 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान केरळमध्ये संघाची समन्वय बैठक बोलावण्यात आली। या बैठकीला भाजपसह संघाच्या सर्व संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली। लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। सिल्लोडमध्ये अनागोंदी कारभार सुरू असून सिल्लोडमधून मतदान झालं नाही असा आरोप दानवेंनी केलाय, तर सत्तारांनी महायुतीचं काम केलं नाही, यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सिल्लोड भाजप शहराध्यक्षांनी केली आहे। यावर तुमच्या लोकांनी पराभव केला, मी नाही अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाल्यानंतर पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे। जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन, मूग, उडीद या पिकांची पेरणी केली जाते। मात्र ऐन पेरणीच्या काळात जिल्ह्यामध्ये डीएपी खतांचा मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे। शेतकऱ्यांना दिवसभर फिरून देखील डीएपी खत मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झालेत। लातूर जिल्ह्यामध्ये सलग 3 दिवस जोरदार पाऊस बरसतोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पेरणीची लगबग पाहायला मिळते। मात्र सध्या जिल्ह्यामध्ये खतांचा तुटवडा निर्माण झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांनी विशिष्ट खतांची मागणी करू नये, मिश्र खतांचा वापर करावा असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलंय। अनुस्कुरा घाटातील वाहतूक अद्याप ठप्पच आहे। गुरुवारी रात्री अनुस्कुरा घाटात दरड कोसळली होती, त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली होती। मात्र अद्याप ही वाहतूक सुरळीत झालेली नाही। हिंगोलीतून जाणाऱ्या महामार्गावर मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत। वसमत ते औंढा नागनाथ महामार्गाचं कॉन्क्रिटीकरण झालं, मात्र चौंडी फाटा ते जिंतूर फाटा टोल नाक्यादरम्यान रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्या आणि त्यामुळे महामार्गावर दुचाकीच्या अपघातात वाढ झाल्यानं स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जातोय। 300 कोटींच्या मालमत्तेसाठी सुपारी देऊन वृद्ध सासऱ्याची हत्या केल्याच्या आरोपाखाली गडचिरोली येथील नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालक अर्चना पुट्टेवारला नागपुरात अटक करण्यात आली आहे। या महिला अधिकाऱ्याची गडचिरोलीमध्ये कारकीर्द ही वादग्रस्त असल्याची माहिती आता पुढे आली आहे। अनेक बेकायदेशीर कामांना मंजुरी दिल्याचा ठपका पुट्टेवार यांच्यावर आहे आणि त्यामुळे अर्चना पुट्टेवार यांच्या संपूर्ण कारकिर्दीची चौकशी करण्याची मागणी आमदार देवराव होळी यांनी केली आहे। जळगावच्या चोपडा तालुक्यातील 13,400 विद्यार्थ्यांना एक राज्य एक गणवेश अंतर्गत लाभ मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र या शासन निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही। सुट्टीनंतर आता पुन्हा शाळा सुरू झाली आहे, तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाहीये। बुलढाण्यात टायपिंग परीक्षेत घोटाळा झाल्याचा प्रकार समोर आलाय। चिखली शहरातील अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं टायपिंग परीक्षा घेण्यात आली। या परीक्षेसाठी 22 विद्यार्थ्यांची नोंदणी दाखवण्यात आली। प्रत्यक्षात मात्र 14 विद्यार्थीच परीक्षा केंद्रावर परीक्षा देताना दिसून आले। बाकीचे 8 विद्यार्थी बाहेरून एका लॅपटॉपवरून परीक्षा देत असल्याचं उघड झालं। या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। भाविकांना शुद्ध प्रसाद मिळावा यासाठी ओम प्रतिष्ठानच्या वतीनं ओम प्रमाणपत्र देण्यात येते। हे प्रमाणपत्र देताना दुकानांची संपूर्णपणे माहिती घेऊन स्वच्छतेची तपासणी करून प्रसाद विकणाऱ्या व्यापाऱ्यांना ओम प्रमाणपत्र देण्यात येते। या उपक्रमाची सुरुवात त्र्यंबकेश्वरमधून करण्यात आली असून याच दुकानातून प्रसाद घेण्याचं आवाहन करण्यात येते। अमरावती शहरातील एका हॉटेलमध्ये ग्राहकांना मागवलेल्या कॉफीमध्ये चक्क काचेचे तुकडे आढळलेले आहेत। काच असल्याचं वेळीच लक्षात आल्यानं सुदैवानं कोणतीही इजा झाली नाही। या घटनेमुळे ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। दरम्यान हॉटेल संचालकावर कायदेशीर कारवाईची मागणी होतीये। स्मशानभूमीमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत। सिंधुदुर्गातल्या वैभववाडी तालुक्यातील तिथवली इथे हा प्रकार घडलाय। स्मशानभूमीतील एका झाडावर मधमाशांचं पोळं होतं, मात्र अंत्यसंस्कारावेळी झालेल्या धुरामुळे मधमाशांनी ग्रामस्थांवर हल्ला केला। यात अनेक जण जखमी झालेत। अखेर पीपीई किट घालून मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागले। दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणात हायकोर्टानं सदानंद कदम यांना अजब दंड सुनावलेला आहे। बेकायदेशीर बांधकाम पाडण्यास विलंब केल्याचा ठपका कोर्टानं ठेवलाय। या प्रकरणी स्थानिक कोर्टातील बार काउन्सिलला एक कॉम्प्युटर आणि प्रिंटर म्हणून दंड म्हणून देण्याचे निर्देश कोर्टानं दिलेले आहेत।
आमच्या हक्काच्या रक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। मनोज जरांगे यांचा कुठलाही प्रभाव लोकसभा निवडणुकीमध्ये नव्हता। मनोज जरांगे विधानसभेचा दबाव टाकून मागण्या मान्य करून घेण्याचा प्रयत्न करत असतील तर ओबीसी समाज सुद्धा विधानसभेत आपला प्रभाव दाखवेल, असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिलाय। बीडच्या धारूर शहरात सकल ओबीसी समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी ओबीसी समाज आक्रमक झालाय। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या संदर्भात वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी बीडच्या सिरसाळा बंद पुकारण्यात आला। या दरम्यान ओबीसी समाजाच्या वतीनं रॅली काढत पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आलं। कुणबी दाखला काढण्यासाठी विविध अडचणींच्या मागण्यांबाबत दौंड तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आले। उपविभागीय कार्यालय आणि तहसीलच्या आवारात ठाण मांडून नागरिकांनी उपोषणाला सुरुवात केली। कर्नाटकमधील विजापूर येथे एसटी बसचा अपघात झाला। या अपघातात कुडाळ एसटी आगाराचे 2 वाहक आणि चालक गंभीर जखमी झालेत। मात्र या प्रकरणी अद्याप पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतलेली नाही आणि त्यामुळे कुडाळ एसटी आगाराच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलंय। कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या भावाची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे। इक्बाल कासकरची 3 कोटींच्या खंडणी प्रकरणातून ठाणे न्यायालयानं सुटका केली आहे। इक्बाल कासकर विरोधात पोलीस सबळ पुरावे सादर करू शकले नाहीत, त्यामुळे कोर्टानं हा निर्णय दिलाय। क्रिकेट सामन्यांवर बेटिंग लावणाऱ्या उज्जैनमधील सट्टेबाजांवर छापेमारी करण्यात आलेली आहे। कारवाईमध्ये पोलिसांनी कोट्यवधींची रोकड आणि पैसे मोजण्यासाठी मागवलेल्या मशीन आणि सोने चांदीची बिस्किटही जप्त करण्यात आली आहे। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील एका आरोपीची पोलिसांच्या कस्टडीमध्ये असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आरोपी तारखेला कोर्टात हजर राहत नाही म्हणून चांदूर पोलिसांनी त्याला 10 तारखेला ताब्यात घेतलं होतं। दरम्यान कारागृहात झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप मृत आरोपीच्या नातेवाईकांनी केलाय। दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये तज्ञ डॉक्टर नसल्यामुळे एका गरोदर मातेचा दुर्दैवी मृत्यू झालाय। ही महिला 9 महिन्यांची गरोदर होती। तिच्या छातीमध्ये दुखू लागल्यानं अधिकच्या उपचारासाठी तिला रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं। मात्र या ठिकाणी तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्यानं बराच वेळ त्यांच्यावर उपचार होऊ शकला नाही। दरम्यान डॉक्टर यायला उशीर झाल्यानंच मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केलाय। भरधाव डंपरच्या धडकेमध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय। पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील नांदोशी इथे हा अपघात झाला। या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले। भरधाव वेगातील कारनं रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या 6 रिक्षांना धडक दिली। सावंतवाडी कारिवडी येथे चर्च जवळ ही घटना घडली। या अपघातात रिक्षातील प्रवाशांना दुखापत झाली आहे। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।